अजंठा लेणी आहे ना, तर त्याच्याच पुढे एक व्ह्यू पॉइंट आहे, तर तिथे चाललेले आज आम्ही. पप्पांनी तर चेरीचा टी शर्ट घालून घेतला आज. म्हणजे चेरी घालते तो वाला टी शर्टनी. चेरी इकडे बघ. काय भारी दिसते मम्मी ती. या अजून एक आणला, अजून एक दाखव. चेरी इकडे बघ. वेलकम टू अजंठा केव व्ह्यू पॉइंट. तर गाईज फायनली आम्ही व्ह्यू पॉइंटला पोहोचलेले आणि मागे बघा अजंठा लेणी आहे. मागे आल्याबरोबर मूड खराब होऊन गेला होता गाईज. आम्ही पप्पा रील बनवत होते आणि वेद खूप जोरात ओरडला. गाईज हा व्ह्यू चेक करा किती मस्त इथून व्ह्यू. असा खाली जायचा. गाईज मला हा धबधबा दिसला. भाई किती ब्युटिफुल आहे गाईज. इथून चेक करा ना, किती ब्युटिफुल वाटतो हा धबधबा. राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व. होप्स तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर दुपारचे 3 वाजता गाईज आता. आज संडे आणि आज आम्ही सगळे फिरायला चाललेले आहे. मी, मम्मी, पप्पा, वेद आणि चेरी. आम्ही चाललेले अजंठा लेणी आहे ना, तर त्याच्याच पुढे एक व्ह्यू पॉइंट आहे, तर तिथे चाललेले आज आम्ही. गाईज आता दुपारचे 3 वाजता आहे आणि आज पावसाचं तर काही वातावरण नाही आहे. बट एनिवेज पहिला पाऊस पडला होता जळगावमध्ये, तर म्हणजे इथे तर बघा हे फुलं आलेले मस्त हे आणि हे होते. पहिल्या पावसातच येऊन गेले भाई. मम्मी पाणी टाकते ना तर तेव्हा नाही येत आणि पाऊस येतो ना तर तेव्हाच येतं हे फुलं. वेद जाऊन बसलेला आहे. त्याला वाटतं त्याला कार चालवायला भेटणार आहे, पण मम्मी बिलकुल त्याला चालवू देणार नाही. मम्मी काय पप्पा पण नाही म्हणतील सरक. त्याला मला माहिती आहे ना, तो त्याच्यासाठी बसलेला आहे की त्याला कार चालवायची. सरक ना. तुला काय वाटतं तू चालवणार आहे गाडी? कोण म्हणे हे मजाक थोडी चालू आहे ते. सरक. आणि काहीच बघा आज कटिंग करून आलेलो आहे मस्त. तर केस लहान लहान झाले थोडेफार, बट असेच आवडतं मला. जास्त मोठे असले ना तर ते खूप विचित्र दिसतात. आणि आता मी गाडी चालवतोय. काय कापायचंय हे मध्ये मध्ये येतंय खूप. बघायचं किती मस्त उजेड येतो यार. सनरूफ ओपन आहे तर. गाईस आता आम्ही जायला निघताय. नाही बघा आज परत माझ्या बाजूला वेद आहे आणि मम्मी पप्पा मागे बसलेले. पप्पांनी तर चेरीचा टी शर्ट घालून घेतला आज. म्हणजे चेरी घालते तो वाला टी शर्टनी. बघा पप्पांचा टी शर्ट वर चेरी आहे. असं वाला चेरीचा टी शर्ट घातलाय. चेरी खाली बसलेली आणि चेरी वरी आहे. वरती जा. तिला वाटतंय आम्ही तिला बाहेर काढू म्हणून ती वरती येणार नाही आता. गाईस आता आम्ही जात आहे ना, तर रस्त्यामध्ये गाई आणि बैल दिसत आहे बरं. तर ते चेरीला बघायला खूप आवडतं आणि चेरी आता मागे मम्मी पप्पांकडे. तर हे दोघी काय दाखवत आहे म्हणजे कोणते वाले गाई बैल दाखवत आहे ती का जे शेतात एकदम दूर झाडाला बांधलेले ते वाले गाई बैल दाखवत आहे त्यांना. म्हटलं तिला आपण साधे रोडावरचे सांगितले जात आहे ते दिसत नाही आणि तुम्ही कोणतं ते शेतामधले दाखवता. आता हे आजूबाजूला शेत लागतंय ना, एकदम शेतामध्ये मध्ये झाडाला बांधलेले असतात त्यांना, तर ते दाखवत आहे. तर तिला ते दिसणार नाही. हे फक्त तिला एक्साइटेड करून सोडून देत आहे आणि ती बघतच बसते कुठे गेले तेच तिला दिसत नाहीये. बघा आजूबाजूला सगळं सुक्क पडलेलं आहे भाई. ग्रीनरी काहीच नाही आहे. तर काय इथे थांबलेलो आता कोको कोला घ्यायला आणि ना इथे आणि चेरीसाठी हे पण घेत आहे गॉगल. तुम्हाला वाटतं का चेरी तिकडे जा इकडे जा. चल नाही घालणार ती. चेरी इकडे बघ. काय भारी दिसते मम्मी ती. चेरी आहे गे. मस्त दिसतोय यार. घेऊन घे तिच्यासाठी एक. तुझ्याकडे पण आहे ना मम्मी असा? ती मोबाईल मध्ये ते फोटो काढताय. हा छोटे कोणते ग मम्मी ते. या अजून एक आणला, अजून एक दाखव. चेरी इकडे बघ. हा मस्त दिसतोय मम्मी तिला. हा
ते वरती. हा आपण घेऊन तर राहू दे, फोटो छान येतील ना तिथे त्याच्यात. घेऊन गे रे, जाऊ दे. चला चालायचं. इथेच थांबून जाईल व्ह्यू पॉइंट आपला. बघितलं चेरी? आंबा आंबा नाही येते, चिकन आहे, कोंबड्या आहे त्या. आहे समोर आंबा आहे. ती बघा गाईस कोणते आंबा दाखवते. हे वाले तू मुझको खींचे. इथेच कुठेतरी व्ह्यू पॉइंट असं वाटतंय. तिथे काच लागलेला आहे पुढे. हे बघा मम्मी आत्ता निघाली एवढ्या उशिरा. पहिल्यांदा मम्मी उभी राहते काही सनरूफ मध्ये. समोर इथे बोर्ड लागलेला आहे व्ह्यू पॉइंटचा, वेलकम टू अजंठा केव्ह व्ह्यू पॉइंट. आणि कार पार्किंग दिले मी इंडिकेटर. कारला इथे पार्क केलेलं आहे आणि आम्ही पोहोचलेले आता फायनली अजंठा व्ह्यू पॉइंटला. अजंठा लेणी व्ह्यू पॉइंट आहे आणि इथून अजंठा लेणी आहे ना ती पण दिसते ह्या व्ह्यू पॉइंटवरून. आणि बाय द वे तर ती ही जागा आहे गाईस. आता तुम्हीच बघा इथे पावसाळ्यात किती मजा येईल म्हणून. जेव्हा पाऊस पडेल तेव्हा किती मस्त वाटेल इथे. पावसाळ्यात परत येईल. आता पावसाळा सुरूच झालेला आहे ना. पावसाळा तर सुरूच झालेला आहे. जुलै लागतं आहे आता. जुलैमध्ये पाऊस येऊन जाईल. मग जुलैच्या हाफमध्ये मी इथे परत येईल, हाफ किंवा एंडिंगला. तर गाईज फायनली आम्ही व्ह्यू पॉईंटला पोहोचलेले आणि मागे बघा अजंठा लेणी आहे मागे. हे जे दिसतंय ना हे पूर्ण अजंठा लेणी आहे. इथे केव्स वगैरे दिसतं इथून सगळं. आणि हा एकदा आधी हा व्ह्यू बघून घ्या. आधी हा व्ह्यू आहे इथून. आणि इथे पण जाता येतं या ठिकाणी पण जाता येतं. हे जे लोक आहे ना इथे पण जाता येतं. असा रस्ता आहे खालून जायचं पण खूप लांब आहे हा रस्ता. आणि असं तिथे पोचायचं. आणि इथे ते गर्दी पण दिसते. आज किती गर्दी आहे बघा तिथे. अजंठा लेणी बघायला लोक आलेले ना. मी इथे ना पहिल्यांदा येतोय. बट हा एरिया बघा किती मस्त केलेला आहे. इथे लाईक बसायला वगैरे पण केलेलं आहे. आणि मला वाटतं तिथे कॉटेजेस आहे भाई. तिथे राहायचं पण सिस्टम आहे. ते बघा ते कॉटेजेस छोटे छोटे किती मस्त आहे ना. इथे खूप माकडं पण आहे बाई. माकडं आलेले. हे बघा हे आल्याबरोबर मूड खराब होऊन गेला होता गाईस. आम्ही पप्पा रील बनवत होते आणि चेरी इथे येऊन गेली आणि इथे माकडं होते. चेरी डायरेक्ट माकडांच्या मागे पडायला लागली. वेद खूप जोरात ओरडला आणि लाईक खाली जात होती तिथे. तर असं भीती वाटायला लागली. काय झालं तो एवढा जोरात ओरडला ना. एकदम धक्का बसून गेला बाई की काय झालं वाटलं. बट आणि असं काही नाही ती खाली नाही गेली. आज तिचा बेल्ट आणायचा विसरले यार. अजंठा केव्सवरून हा व्ह्यू पॉईंट फक्त मोस्टली 1 किलोमीटर पण नाही बाई. खूप कमी आहे. बट असं यायला इथे रोडाने कमीत कमी 10 ते 15 किलोमीटर आहे. ते बघा तिथून हे किती जवळ दिसतंय. बट असं तुम्ही रोडने येतील ना 10 ते 15 किलोमीटर आहे. असं घाट चढावं लागतो. एक गाव पार करावं लागतं. परत एक गाव येतं. त्या गावामधनं इथे यावं लागतं. सो खूप दूर आहे त्या व्ह्यू म्हणजे तिथून असं रोडाने आले तर. काहीच इथे बघा चमकणारा दगड भेटलेला आहे. हा आहे पायराईट. गोल्डन आहे या सिल्वर आहे. गोल्डन पायराईट आहे हा. याच्याने काय होतं? ऑक्सिडियन. हा दगड बघा गाईस. असं वाटतंय की ते बर्फ असतं ना, बर्फासारखं वाटतंय हे. पण हे असे कोणते पण नाही घेऊ शकत. या
प्रत्येक एका दगडाचं काही ना काही मिनिंग असतं. नाही थोडंसं इथे लिंबू सरबत पित आहे गाईस आता, म्हणजे बनवतील मग पितील. हिला पण त्या लिंबू सरबत ना जीभ ताणून घ्यायची अशी वाटतं. तिकडून जाऊ शकतो आता काहीच. आम्ही आता खाली चाललेले, तिथे जागा आहे ना, तर तिथे जाऊ म्हटलं. ऐ उई उई चिरी मागे हो मागे हो मागे. ओय 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 चिरी फटका देऊ का तुला? चल हो इकडे. चल इकडे. इकडे चल इकडे. चल इकडे. माकडं शोधते ती. गाईस हा व्ह्यू चेक करा किती मस्त इथून व्ह्यू. असा खाली जायचा, बाजूला हे लेणी अजिंठा लेणी. किती भारी वाटतं आणि वातावरण छान आहे ना, त्यामुळे मजा येते. ते तिला फटका दे फटका. चेरी फटका पाहिजे का? नाही का खाली भरपूर लांब आहे त्याच्यामुळे म्हणतो. 450 पायऱ्या फक्त उतरला जाईल का तुझ्याकडनं? अर्ध्यात नवर. मग खाली जातास का बरे? अर्ध्यात नवर जायचं आहे तर सगळ्यात पुढे मी जाऊन बघतोय गाईस की हे किती दूर आहे जिथे आम्हाला जायचं आहे खाली तिथे. आणि चेरी माझ्या मागे मागे येते, तिला फक्त आहे ना मी काळी दाखवतोय. आणि ती घरात सगळ्यात जास्त मला घाबरते, सगळ्यात जास्त लाड पण मला करते आणि सगळ्यात जास्त माझ्याकडे येते, सगळ्यात जास्त माझ्यासोबत फिरते ती. असं आहे तिचं. म्हणून तिला मी जर बोलला चेरी चूप फटका पाहिजे तर ती थांबून जाते. चल चेरी. आता मी तिला काळी दाखवली ना, डायरेक्ट मम्मीकडे पळाली ती. चेरी काळी आहे माझ्या हातात, देऊ फटका? गेली 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 गेली. चल 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 चेरी चल, ये इथे. चल 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 खाली चल. हळूहळू ये हळूहळू ये. बघा काळी आहे ना हातात, घाबरते ती मम्मीसोबतच येते. हळूहळू ये. पावसाळ्यात तर आहे ना इथे मे बी पाणी पण जात असेल खाली, तर इथे खूप हळूहळू जावं लागत असेल पावसाळ्यात. आणि हे पण एकदम हिरवं हिरवं असेल आजूबाजूचं. किती वेळेस चेरी? तिसऱ्यांदा चालू आहे. चल इकडे इकडे. काय खाल्लं होतं मम्मी खिचडी आता? तरी पण एवढ्या वेळेस? चल ग खाली चल चेरी. काय बस नाही जायचंय खाली? मग तूच घेऊन आली ना. झाल्या 450 पायऱ्या झाल्या तुझ्या. मी तर जाऊन पाहिल काय खाली बघू. चेरी तर येईल भाई माझ्यासोबत. चेरी येऊन जाईल मागे. काय काळी? चेरी चल बेटा. गाईस फायनली मी पोचलेलो आहे त्या स्पॉटवर आणि फक्त मीच आलेलो आहे. ते सगळे वरती आहे, त्यांना चालायला थोडं थकवा जाणवतोय. वय झालं ना. एनिवेज तो समोर आहे माझ्या पॉईंट. ज्या पॉईंटला आम्हाला जायचं होतं तो पॉईंट समोर आहे. बाय द वे गाईस ही प्लेस चेक करा यार. माझ्या मागे किती सुंदर जागा आहे. मी वरतून जी दाखवत होता ना तुम्हाला, तर ती ही जागा आहे. किती सुंदर वाटतं ना इथे आल्यानंतर. असं आपल्या आजूबाजूला डोंगर असतील आणि आपण एका पॉईंटला असू, तिथून मस्त व्ह्यू दिसेल. वाव. आणि पाऊस पण पाहिजे आहे सोबत, अजून मजा येईल. आणि ते बघा तिथे पण थोडं थोडं लँड आहे आणि वरती डोंगर आहे. इथे पण डोंगर आहे. बाकी असे दगड, ह्या दगडांवरून चालून आता जायचं आहे. ते पण येत आहे आता खाली. ते बोलले की जवळ आहे का म्हणे. म्हटलं हां पोचून जातील. म्हटलं तुम्ही 5 मिनिटात येऊन जा. तर ते आता येत आहे खाली. आणि इथून आता प्रॉपर अजिंठा लेणी दिसतील, एकदम जवळून दिसतील. ते थोडं दूर होतं ना तो व्ह्यू पॉईंट तिथे, आणि इथून खूप जवळ दिसेल आता.
दाखवतो तुम्हाला. गाईस मला हा धबधबा दिसला. भाई किती ब्युटिफुल आहे गाईस. इथून चेक करा ना, किती ब्युटिफुल वाटतो हा धबधबा. बघा असं वरतून तो सुरू होत असेल तर सगळ्यात आधी तिथे एक गॅप आहे, तिथे पाणी भरलेलं आहे. त्याच्यानंतर या खालती इथे पाणी भरलेलं आहे, इथे पाणी भरलेलं आहे, इथे पाणी भरलेलं आहे आणि मग फायनल येतो जिथे सगळं पाणी पडतं वरतून. है ना, भारी वाटतं ना तिथे. बघा पाणी पण आहे. आता एक मिनटं मी थोडा अजून पुढे जातो, नीट दाखवता येईल. भाई पण किती भारी वाटतो. हो 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 हो, किती मस्त वॉटरफॉल असेल गाईस हा. पावसाळ्यात भाई पाणी कंटिन्यू चालू असेल ना, देन मग ते एकदम छान वाटेल. आणि हे बघा नदी पण कोरडी पडलेली आता याच्यामुळे. गाईस हे बघा आता मी ना इथे पटेला पकडून आहे आणि मला तो सीन आठवला लोहागड. म्हटलं बरं माझ्यासोबत कोणी नाही आहे म्हटलं इथे. तुम्हाला समजलं असेल ना गाईस मला काय म्हणायचं आहे ना. किंगफिशरच नाही, कबूतर आहे भाई, कबूतर. मला इथून ते निळे निळे दिसले, म्हटलं किंगफिशर आहे. आणि बस मी जास्त पुढे नाही जाऊ शकणार, तुम्हाला माहिती आहे. मग पुढे आहे खाई. हे बघा इथून अशी खाई आहे. मम्मी बघा चेरीच्या मागे कशी पळते. चेरीला आहे ना आता इथून सांभाळावं लागेल. इथे गेली तर ती फटके खाईल. असं फटके देणार तर नाही, बट वेद नाही आला. मम्मी इकडे इकडे लवकर ये, इकडून एकदम भारी जागा इथे. कशी पळत पळत आली मम्मी. चेरी 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 आरामात. चेरी ये इकडे. मला भीती वाटते यार. तू इकडे, तू चेरी थांब इथे, इथे थांब. अय आरामात ना ग मम्मी. मला काय माहित, मी तोडी ठेवलेलं आहे ते. काय हिला पाणी प्यायचंय बरं. आता तुझ्या लेफ्टला बघ, धबधबा आहे ना तो, है ना. मी पण तेच बघितलं आधी आल्याबरोबर. पावसाळ्यात खूप भारी दिसेल हा. तिकडे जाऊन बघा, अजून पुढे जाऊन बघा, नीट दिसेल तिथून. तो नाही आला का ग? का बरं? तर फायनली हा व्ह्यू आहे इथून. बघा सगळं इथून आहे ना, लेण्या दिसत आहे जेवढ्या पण आहे ना तेवढ्या सगळं दिसतंय असं गोल. हा एक व्ह्यू पॉईंट आहे बघा, जिथे मी उभा आहे हा एक व्ह्यू पॉईंट आहे. इथून पण दिसतंय. आणि वरती एक व्ह्यू पॉईंट आहे जिथे आम्ही आता होते तिथे. गाईस चला मी जातो वरती. मम्मी पप्पा बसलेले ते येत आहे मागून. एनिवेज ह्या दोन आज्यांना बघितलं ना तुम्ही मागे, तर हे डेली वरतून व्ह्यू पॉईंटपासून तर खाली अजंठा लेणीला ते बिझनेस करायला जातात. आणि ते पण लिंबू पाणी कैरी वगैरे असं. आणि मग परत संध्याकाळ झाल्यावर अजंठा लेणीपासून तर व्ह्यू पॉईंटपर्यंत ते चालत जातात. विचार करा, म्हाताऱ्या किती म्हाताऱ्या आजी आहे त्या. त्यांचं वय पण 60+ असेल, तरी एवढा जोश आहे त्यांच्यात. त्यांना पोटासाठी करावंच लागतंय काही ना काही. एवढ्या वरतून तर ते खाली जाता, परत खालून वर जाता, डेलीचं आहे. आणि त्यांचं हे गाईस आम्ही चालले आणि वेद आता आला बघा. अरे अरे काय चेरी चेरी काय झालं. आनंद का बरं आला रे? का बरं? तू तर नाही येत होता ना, आम्ही केव्हांचे होते इथे. जा परत वरती, आम्ही निघताय वरती. गाईज फायनली वरती व्ह्यू पॉईंटला आलेलो आहे. आणि सगळ्यात आधी मीच आलो. बाई जिमचा हा फायदा असतो की यांना लाईक स्टॅमिना भेटतो आपल्याला. आणि ते बघा आता आले. आम्ही होते तिथे त्या पॉईंटला, या इथे. इथून वर आले भाई, पूर्ण टी शर्ट ओला. गाईज तर फायनली कारकडे आलेलो आहे. आता जाऊ घरी. आणि इथे अजून एक सेम टाटा सियारा, सेम मॉडेल.
गाईस तर फायनली 6:30 वाजता आम्ही जायला निघालेले परत जळगावला. आणि हे बघा यांना गरम होत होतं, हवा घेण्यासाठी सनरूफमधून हे बाहेर निघालेले. चेरीला नाही घेते का? नको घेऊ, जाऊ दे, तिला काय. आमच्यापेक्षा कमी जीवीचा ही जास्त खूप लवकर थकली असेल आणि खूप पाणी पण पिलं. मध्येच नाही तुला? हा? आहे का? किती आहे? गॅस इथे चहा ब्रेकसाठी थांबले होते. आणि हे बघा समोरचा व्ह्यू किती मस्त. समोर पिंक पिंक झालेलं आहे. आता आम्ही सनसेट पॉईंटला असतो ना, तर आम्हाला हे दिसलं असतं खूप छान. बघा, चला आता आम्ही निघतो परत. काय देऊ? उघडतो ना, जा ना. तुम्ही चालवताय का? काय ग तुझ्या मनाचं?